नमस्कार, मी अर्जुन. तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये, अर्जुन ब्लॉग्स. आणि मी आता चाललो आहे इथून नाशिकला. लोड केला आहे तारदेववरून. तारदेव ते नाशिक चाललो आहे, मुंबई सेंट्रल. आणि लोड झाला आहे की बॅनर आहे. बॅनरचे जे आपण बॅनर चिपकवतो ना, त्याचे रोल आहे सगळे, आणि ते नाशिकला पोचवायचे आहे. आणि किती वेळ लागतो आता? 9 वाजले. 4 तास दाखवत आहे. 180 किती किलोमीटर आहे. एकदा परत चेक करतो आणि तुम्हाला सांगतो. आणि मग नंतर तिथे खाली करून परत रिटर्न यायचं आहे. काय जास्त काय नाही. आणि आता मी महालक्ष्मीला आहे, हे बघा, तुम्ही बघू शकता. आणि मी आता पूर्ण हे ट्रॅफिक जरा कवर करतो, मग आपण सविस्तर बोलू नंतर. मी आता पोचलो ठाणे टोल नाक्याला. आणि आता इथे कारवाल्यांना तर फ्रीमध्ये आहे. फक्त ट्रान्सपोर्ट लोकांसाठीच आता ठाणे टोल नाका चालू आहे. बाकी कार लोकांना तर फ्री केलं आहे. आणि त्यासाठी वेगळी लाईन काढली आहे कार लोकांसाठी, आणि आमच्यासाठी वेगळी लाईन आहे. किंवा भिवंडीला पण ट्रॅफिक भेटतंय की नाही, तर किती वाजता पोचतो आहे. 180 किलोमीटर जात आहे. हे 30-40 किलोमीटर 50 किलोमीटर कमी झाले. आता हा टोल नाका पास करतो. लवकर उघडला पाहिजे. आता मी भिवंडीला पोचेल. आणि हा भिवंडी नाशिक रोड आहे. हा सरळ सरळ चालू होतो. आणि कल्याण फाटा इथून थोडं लांब आहे. कल्याण फाट्यावरून मग सरळ सरळच आहे. मग एक्सप्रेसवे नाही, हायवेज बोलावं लागेल. मग एक्सप्रेसवे असं काही नाही, हायवेज आहे. तिकडे सगळं अलाउड आहे. बाईक, कार, बीर सगळं अलाउड आहे. मग तो हायवेज झाला. एक्सप्रेसवे मग तो समृद्धी महामार्ग एक्सप्रेसवे, तो तर सध्या आता चालू नाही आहे मुंबईपासून. आता बघू तो कधी चालू होता. तो चालू झाला तर लय चांगलं होईल. आणि आता इथून ट्रॅफिक चालू झाली आहे. आता 3 लाईन तर चालू आहे. म्हणजे गाड्या तर फास्ट जातात आहे, पण तो रस्ता कुठे जातो ते माहीत नाही. म्हणून मी इथून टाकली. तुला हा सरळ सरळ जातो, पण इथेच मजबूत ट्रॅफिक आहे. आता त्या साईडला पण जाऊ नाही शकत, कारण हे असे बॅरिकेड लावले, सिमेंटचं हे लावलं आहे, त्यामुळे नाही जाऊ शकत त्या साईडला. आता बघू, हळूहळू तर चाललो आहे. आता बघू याच्यातून कधी बाहेर पडतो आहे आणि किती वेळ लागतो आहे आपल्याला याच्यातून बाहेर पडायला. कारण समोरच्याला पण 2चा टाईम दिला आहे. बघू आता नॉनस्टॉपच जावं लागेल कुठेतरी. थांबवून नाही चालणार. झाले आता तिकडे पण ट्रॅफिक चालू झाले, म्हणजे तिकडे लाईन लागेल आता. आणि ही AC फिटेड, कंपनी फिटेड AC पिकअप आहे. मी तरी सध्या तरी बाहेरून लावली आहे AC, पण ती तेव्हा नव्हती आलेली. हिला 2-3 वर्ष होत आले. तिला नव्हते, आत्ता ती आली आहे. मग तिला AC आहे, कंपनी फिटेड आली आहे. आणि मस्त AC आहे ती पण. ही पण इथे एकवरच चालू आहे अजून पण. मस्त चिल्ड केलं आहे. थंडी वाजते असं वाटतंय. आणि बाहेर भरपूर ऊन आहे बेकारवाला. आणि गरमी एवढी वाढली आहे ना मुंबई याच्यात, सगळ्यांकडे बेकार गरमी वाढली आहे. पाठचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही. मी फ्रेंड्सबरोबर फिरायला गेलो होतो, ते कालच गेलो होतो. आणि मी आज चाललो आहे नाशिकला. ब्लॉग जरा लेट येणार आहे, जरा एडिट करायला जरा समजून घ्या. आता 10 वाजले. इथे पोचता 1 तास गेला. असे ट्रकवाले बघा आता किती चिपकून येतो. असा 4ही बाजूनी लक्ष ठेवायला लागतात ट्रॅफिकमध्ये, 4ही बाजूनी. म्हणून मी ते हे छोटं काच आहे ना, ही छोटी काच, ते म्हणून लावून घेतलं आहे. कारण ॲटलिस्ट आजूबाजूचं सगळं दिसायला. बाईक पण दिसते की कुठे थोडं साईडला तर बाईक नाही ना, पुढे बाईक तर नाही आहे काय, ते सगळं दिसतं. त्यामुळे मी लावून घेतलं आहे. गॅसची ट्रक बंद पडला आहे, त्यामुळे जरा ट्रॅफिक नाही. पुढे पण तेच आहे, त्याला पण काय बोलू, पुढे पण तेच आहे. मी आता आटगावला आहे, शहापूरच्या पण पुढे आलो आहे. भरपूर आता इथून 92 किलोमीटर आहे, 90 किलोमीटरच आहे. आणि सरळ सरळ चाललो आहे. तो रोड जरा रस्त्याचं काम चालू होतं, पूर्ण नवीन रस्ता करतात आहे डांबराचा. तर त्यामुळे तिकडे रस्त्याचं काम होतं, म्हणून हा सिंगल रोड चालू केला होता. आता या साईडला फिरायचं आहे. आता डबल परत चालू झाला रोड. हे अशी अडे असतात. हे बघा बघितला.
त्यांना बोलून काय उपयोग नसता. आता इथे बघूया कुठेतरी खायला थांबूया, कारण सकाळपासून काहीच खाल्लं नाही, भूक पण लागली. तर बघू आता थोडं काहीतरी खाऊ आणि मग निघून नाश्ता करू काहीतरी. बघूया आता किती वेळ लागतो. इथून 11 वाजले. आता आडगावला आहे, म्हणजे 92 किलोमीटर. आता कसारा घाट लागेल हे ते, मग तिथून सरळच आहे नाशिकमध्ये आहे. नाशिकच्या पण थोडं आतमध्ये नाशिक सिन्नर हायवेला जातो ना, तो सरळ सरळ तिकडे. आणि आता आपल्याला हा सरळ सरळच रोड जायचा आहे नाशिकपर्यंत. नाशिकला पोहोचलो आहे आणि नाशिकमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं मोठं जल्लोष चालू आहे इकडे. इथे मस्त इथे डेकोरेशन हे, आणि हे बघा किती भारी केलं यांनी, एकच नंबर. असे बॅनर लावले सगळीकडे आणि लाइटिंग आहे. रात्री तर लाइटिंग चालणार आहे मस्तपैकी, ही अशी लाइटिंग. परत इथे पण लाइटिंग आहे, हे बघा किती भारी केलं आहे. आणि आपल्याला इथेच रेल्वे स्टेशन आहे, नाशिक रेल्वे स्टेशनच्या आसपासच आहे मी इकडे. आणि इथे आता हे बघा नाशिक रोड रेल्वे स्टेशन प्रवेश. आणि इथेच आजूबाजूला कुठेतरी खाली करायचं आहे. बघूया आता कुठे खाली करायचं आहे. आणि इथे मस्त आहे की पोरं फोटो काढतात आहे सगळं. आणि हेच रेल्वे स्टेशन आहे आणि इथे बस स्टॉप पण आहे. आम्ही गावी रेल्वेवरून आलो ते याच ट्रेनने येतो, इथेच उतरतो आणि मग इथून बसून मग त्या साईडला तिकडून. इथून 1 तास आहे माझं गाव. बाईकलाच असेल तुम्ही, ज्यांनी कोणी बाईकला असेल तर आधीचे ब्लॉग बघा. आणि आता तिकडे लावली आहे मी गाडी त्या बॅक साईडला. तिकडे पण जरा गर्दी झाली, जरा जाऊन बघूया गाडी बरोबर लावली आहे की नाही. बघू, त्यांना कॉल करतो आणि मग तुम्हाला सांगतो. मी तिकडून निघालो आहे, खाली नाही गेली, कारण ते कुठेतरी हॉस्पिटलमध्ये अडकलं आहे समोरची पार्टी. म्हणून आता ते दुसरा नंबर दिला आहे. ते 5 वाजेपर्यंत थांबायला बोलत होते. आपण 5 वाजेपर्यंत नाही थांबू शकत, कारण परत घरी पण जायचं आहे मुंबईला, तर लेट होईल आपल्याला. आणि परत बुकिंग पण आहे तिकडे मुंबईमध्येच. तर त्यामुळे मग त्यांना बोललो कोणीतरी ॲडजस्ट करा हे ते. मग त्यांनी ॲडजस्ट केलं आहे. ते दुसऱ्या हॉटेलला कुठेतरी पाठवलं आहे. त्या हॉटेलला तिकडे खाली करायचं आहे. नंतर मग ते रिसिव्ह करतील तिथूनच. आणि त्यांचा नंबर पण दिला आहे, त्यांच्याशी बोलणं पण झालं. त्यांनी लोकेशन पाठवलं आहे, तिकडे येऊन खाली करा बोलले. आणि बघू आता ते खाली करते तर आपण हातबाहेर कसं लावणार. कारण काल आपण तुम्ही बाईकला असं पाठचा मी पिकनिकला गेलो होतो, तर हात खेळत होतो दिवसभर रात्रभर. तर त्यामुळे हातपायला दुखतात आहे, खूप दुखतात आहे, म्हणजे बेकारवाले. आता बघू किती वेळा निघतो आहे, काय कसं होतं आहे. आणि इथे असं सिंगलच रोड आहे, मार्केट लागलं आहे. आणि जरा पोरं आहे बघा, हे असे खेटून चालतात आहे. तर आम्ही आता डायरेक्ट जातो मार्केटला, मग नंतर तुम्हाला भेटतो मग तिकडे गेल्यावरच. ते बघा ते काका आहे, त्या दोघा माणसांना बोलवलं आहे. अजून एक त्याचे काका आहे, त्या 2 माणसांना बोलवलं आहे खाली करायला. आणि असे बॉक्स होते, याच्यात बॅनर आहे सगळे आणि भरपूर सारे बॅनर आहे. तर खाली उतरवायला कोण नाही. यांना मी तिकडे काय होतं, चहाची टपरी होती तिथे मी त्यांना तिकडून घेऊन आलो, म्हणजे विचार करा. आणि असं बॅनर खाली करायचं आहे तिकडे. आणि इकडेच आणि इथेच वरती लिफ्ट आहे आणि लिफ्टच्या बाजूलाच तिकडे काहीतरी ठेवायचं आहे. आणि 800 रुपये मागणी झाले. तर बघूया. कशी तरी फायनल खाली झाली आहे गाडी. आणि मी आता इथे साईडला लावली आहे गाडी. आणि त्या हमालीचे पण पैसे दिले, त्यांचे 800 रुपये झाले, त्यांना दिले. भरपूर म्हातारे होते आणि माझ्याकडे जीपे होते, त्यांच्याकडे कॅश नव्हते आणि त्यांना ऑनलाईन नव्हतं. म्हणून इकडे तिकडे फिरता कसे करून त्यांना दिले. बोलत देत नव्हतं, मग कसे तरी जीपे दिले. तिकडे समोर ATM होतं, पण ATMमध्ये पण पैसे, ATM बंद आहे तिकडे त्या साईडला, एकदम त्या साईडला. तर तिकडे ATM होतं पण ते बंद होतं. तर आता इथून खाली झाली आहे फायनली. मग आता आपण इथून निघूया. बघूया आता किती वेळ झाला आहे. शेवटी 4 वाजलेच आहे, काय उपयोग झाला एवढा हे करून.
शेवटी 4 वाजले. तो तसा पण 5 वाजता यायला होता. अजून 1 तास थांबावं लागणार नाही, पण 1 तास लवकर झालं. आता इथून निघूया आपण पुढे आपल्या जर्नीसाठी आणि बघूया आता किती वेळात पोहोचतोय आपण. मी आता मुंबई नाशिक एक्सप्रेसवेवर पोहोचलो आहे, म्हणजे हायवेवर पोहोचलो आहे आणि थोडं हायवेचं काम चालू आहे थोडंफार, त्यामुळे जरा आता असं आता ही ट्रक चालला आहे मध्येच, त्यामुळे जरा अधूनमधून अशी ट्रॅफिक लागते आणि स्पीड ब्रेकर पण आहे अधूनमधून. आता कुठे थांबायचं नाही, भूक तर नाही आहे. आपण खाल्लं होतं, तुम्ही बघितलंच असेल, मी सोयाबीन चिल्ली खाल्ली होती. आता सरळ सरळ चाललो आहे. इथून असेल 180 होतं ना ते, आता 10-15 किलोमीटर पुढे आलो असेल आणि आता 4:15 झाले. बघा किती वेळात पोहोचतोय. 8 वाजेपर्यंत तरी पोहोचलं पाहिजे. मी आता कसारा घाटाच्या इथे, कसारा घाटाच्या वरती एक्झॅक्टली, आणि समोरचा व्ह्यू बघा. काय व्ह्यू आहे यार, काय व्ह्यू आहे, एक नंबर. कसं दिसतंय नक्की सांगा मला, एक नंबर. आणि इकडे माकडं भरपूर, आणि आपली गाडी तिकडे लावली आहे मी त्या साईडला. आणि काय व्ह्यू आहे यार, काय व्ह्यू आहे, एक नंबर दिसतंय ना. आणि तिकडे एक घर आहे बघा, हा बघा कसं राहत आहे, म्हणजे कोण नसेल बहुतेक तिकडे, एक्झॅक्टली बंद असेल ते घर. काय व्ह्यू आहे यार, एक नंबर. तर आता इथे थोडा वेळ तसंच व्ह्यूसाठी थांबलो होतो आणि मग आता इथून निघूया आपण पुढे. आणि तो बघा माकड बघा काय करतो. आता पडगा टोल नाक्याला आहे. टोल नाका आता पास होईल, भिवंडी येईल, कल्याण फाटा येईल, मग नंतर भिवंडी येईल. आज सोमवार आहे आणि 5 सॅटर्डे आणि संडे सुट्टी होती. सोमवारी पण काय जणांना सुट्टी होती, काही जणांना असेल काम, पण जास्त करून जणांना सुट्टी होती. तर आज सोमवार लास्ट आहे आणि आज राहणार मजबूत ट्रॅफिक, मला तरी असं वाटतं, कारण भरपूर गाड्या जाताना दिसल्या. आता तुम्ही पण ब्लॉगमध्ये बघितलं असेल, गाडी टाकले असेल की भरपूर गाड्या आहे. आता पण एवढी ट्रॅफिक आहे बघा ना, ही ट्रॅफिक आहे सगळे. पाठी पण भरपूर गाड्या आहेत, त्या साईडला पण भरपूर गाड्या आहेत. तर एक्झॅक्टली कळत नाही आहे, ट्रॅफिक भेटले तर भेटले, नाही भेटले तर नाही भेटली. आता वाजले 6 वाजले. इथून असेल 50-60 किलोमीटर असेल, हां 50-60 किलोमीटर असेल. आता बघूया किती वेळात पोहोचतोय. आणि डिझेल गेला मगाशी इकडेच डिझेल फुल केलं होतं. आधी होतं 2 पॉईंट, पण आता इकडे डिझेल फुल केलं होतं. आणि आता 2 पॉईंट उतरलं आहे. इथे 2 आहे, टोटल 5 आहे. लाल धरून 6 आहे, हां लाल धरून 6 आहे, त्याच्यामधून 2 गेल्या. आणि आता इथून जाऊया हळूहळू. आता काय ट्रॅफिक लागली तर लागली, 6 वाजले. तुम्हाला अपडेट देत राहील पुढे काय होतं. हे बघा, ते भीती होती तेच झालं. मजबूत ट्रॅफिक आहे, भरपूर बेकार ट्रॅफिक आहे. कारण ना कारवाले सगळे इकडे पार्किंगला राहून U-टर्न करून इकडून परत पाठी गेले. का माहिती का त्यांना काय झालं. तशी हळूहळू चालते आता सध्या तरी, पण मजबूत ट्रॅफिक आहे वाटतं. कार सगळे पाठवून गेले. आता ते खालून जाणार तिकडून, ते कार गेले ना ते त्या साईडने जाणार आहे. तो टेम्पो चालला ना तिकडून जाणार आहे सगळे. त्यांना वाटतं तिकडून ट्रॅफिक नाही भेटणार, भेटू पण शकते नाही भेटू पण शकते, काय माहिती एक्झॅक्टली. आता आपण तर जाऊया इथूनच, कारण U-टर्न करणं बरोबर नाही. तसं केलं असतं मी पण नको, कशाला रिस्क घ्यायचा ना. सरळ सरळच चांगलं आहे. ते आता तिथून खालूनच जातील परत. आता एवढ्या पाठीचा परत एवढा खालून या कशाला,
त्यापेक्षा ट्रॅफिकमध्ये हळूहळू जाऊया. मला पण वाटतं इथून ट्रॅफिक असणार तर खालून का नसणार, खालून पण असेलच. आता एवढ्या सगळ्या गाड्या गेल्या तर ऑफकोर्स खाली तिकडे पण ट्रॅफिक होणारच आहे. आता दिसतंय खाली पण ते होणारच ट्रॅफिक. आणि थोडं चिप्स थोडं खातो असं धनादार हे ते मस्त एक गाणे बिणे ऐकतो ट्रॅफिकमध्ये. आणि मग आता ट्रॅफिक झाल्यावर भेटू. आता बघूया किती वाजता ट्रॅफिक खाली होते, काय होते, किती वाजता होत आहे. आता 6:45 झाले, ट्रॅफिक चालू झाली आहे. आता तुम्हाला दाखवेल मी. आता डायरेक्ट ऑन करते, बघूया किती टाईम होतो आणि किती टायमानंतर ठाण्याला पोचतोय मी. डायरेक्ट आता ठाण्यालाच भेटू आपण. फायनली मी पोचलो आहे आता ठाण्याला. ठाण्याच्या आसपास आहे मी आता. 8:15 झाल्या. आता जो टायमिंग बोललो तो आधीचा आणि आत्ताचा 8:15 झाला. विचार करा, थोडं नॉर्मल होतं पण थोडं भरपूर ट्रॅफिक लागली तरी पण त्या मानाने. तर आता काय, आता असेच रस्ते चालू राहणार आहे. कोण मध्ये येणार आहे काय, आता या ट्रकला काय झालं काय माहिती. आता हा मध्ये काय येतोय हे असं आहे. पोलीसवाला ओके, RTO वाला. हे बघा, हे RTO वाले आणि ह्याचे लफडे चालू आहे आता. मी पोचलो आता लोअर परेलला. आणि हा लोअर परेलचा ब्रिज आहे. जस्ट आता उतरेल आणि इथून काय 5-10 मिनटं आपलं बायकवरून मग महालक्ष्मी मग मुंबई सेंटर आलं. आणि नंतर मग आपण ही पण ट्रिप कशी वाटली नाही. ट्रिप काय नव्हतीच मला. एक दिवस गेलो आणि रिटर्न आलो. 200 किलोमीटर, 200 नाही 180 किलोमीटर. 180 किलोमीटर जाणं येणं दोन्ही साईड. म्हणजे समजून जा ना की 380 काहीतरी किलोमीटर चाललो. 380 नाही, त्याच्यापेक्षा कमी, 360 किलोमीटर चाललो. आणि आजच्या दिवसात सकाळी 8 वाजता काहीतरी निघालो होतो. 8-8:30 वाजले होते आणि 9 वाजता घरी चाललो. तिकडे पण टाईमपास झाला. नाशिकमध्ये खाली करता हे ते बघितलं असेल तुम्ही. आणि आता 9 वाजले घरी पोचता अजून पोचलं नाही. 9-9:15 होतीलच जाता आता घरी. तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बघूया आता पुढची ट्रिप कुठे असेल काय असेल. मी आता इथून जाईल घरी, एवढं काय नाही. तर आता पुढची ट्रिप कुठे असेल काहीच माहीत नाही तर शॉर्ट्स व्हिडिओ येतील. तर लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक सबस्क्राईब करा. व्हिडिओ कशी वाटते मला नक्की सांगा. तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय.